तर मुंबईत फाटलेल्या पोस्टरवरून सोनसाखळी चोरांचा शोध घेण्यात आलाय। बोरिवली पोलिसांची ही मोठी कारवाई आहे। बोरिवलीत आयसी कॉलनीत 63 वर्षीय महिलेची 25 ग्रॅम सोन्याची चेन चोरीला गेली होती। चोरी केल्यावर चोरट्यांनी रिक्षातूनच पळ काढला आणि रिक्षा सापडू नये म्हणून नंबर प्लेटला ग्रीस लावून झाकलं। मात्र रिक्षाच्या मागे एक फाटलेला पोस्टर होता, ज्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतलाय। दहिसर पूर्वेतील ज्ञानेश्वर नगर येथून दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। संजीव मुरलीधर गुप्ता आणि रिक्षा चालक राजनारायण छोटेलाल शर्मा अशी या आरोपींची नावं आहेत। नवी मुंबईनंतर आता कल्याणमध्ये बारमधील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आलाय। लोकशाही मराठीने हा पर्दाफाश केलाय। कल्याणमधील पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरी यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालाय। हा व्हिडिओ कल्याणमधील शैलजा डान्स बारमधील आहे। डान्स बारमध्ये वरिष्ठ पोलिसांसाठी पैशाचं कलेक्शन करणारा पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरी हा एका महिलेसोबत बारमध्ये अश्लील वर्तन करतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओवरून पोलीस सेवेत कार्यरत असलेले प्रल्हाद चौधरी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले। प्रल्हाद चौधरी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन इथे कार्यरत होते। याआधीही नवी मुंबईतील नटराज बार येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा बारमध्ये पैसे उडवतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीने समोर आणला होता। त्या पोलीस कर्मचाऱ्यावर देखील निलंबनची कारवाई करण्यात आली। आता मात्र नवी मुंबईतील डान्स बारमध्ये पैशाचं कलेक्शन करणाऱ्या पोलीस कर्मचारी पोटेकर याचं हे नाव समोर आलंय। तर या पोटेकरचा पर्दाफाश लोकशाही मराठीने केलाय। प्रश्न मात्र एवढाच उभा राहतोय, गैरकृत्यात निलंबित झालेला पोलीस पुन्हा काही महिन्यात सरकारी कामावर कसा रुजू होतो? लोकशाही मराठीची पोलिसांनी ही विनंती आहे की नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तांनी या डान्स बारमध्ये कलेक्शन करणाऱ्या वरिष्ठ पोलिसांवर त्वरित कारवाई करावी, अशी विनंती आता लोकशाही मराठीकडून करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।